कांद्याचे भाव घसरले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 700 ते 1050 रुपये भाव मिळतोय। संतप्त शेतकऱ्यांनी नांदगाव येवला रस्त्यावर ठिय्या मांडला आणि रस्ता रोकत आंदोलन केलंय। अलिबाग तालुक्यातील शाळांचं विज्ञान प्रदर्शन आयोजनात करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून अनेक वैज्ञानिक आविष्कार साकारले। अगस्त्या फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केलं। हिंगोलीत अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। सध्या तालुक्यात हरभरा आणि गहू कापणीचा हंगाम सुरू आहे। अनेक शेतकऱ्यांनी कापलेली पिकं शेतातच सुकवण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याचं नुकसान झाल्यानं आर्थिक फटका बसणार आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करताना परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथे महिला आणि शेतकऱ्यांना पोलिसांकडून दमदाटी करण्यात आल्यानंतर शिवसेना आणि सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून शक्तीपीठ महामार्गासाठी बळजबरी कदापि जमीन घेऊ देणार नाही, परभणीचे खासदार संजय जाधव म्हणाले। हिंगोलीच्या वसमत पंचायत समिती येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर राजेंद्र तेलगोटे यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेत परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला। प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून कामबंद आंदोलन सुरू केलंय। या राज्यव्यापी आंदोलनात कोपरगाव येथील भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचारी देखील सहभागी झालेत। शासनानं तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, रिक्त पदे भरावीत आणि विभागाचे खासगीकरण थांबावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलनाचं पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलंय। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात दुपारी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि गारपिटीमुळे अनेक गावातील रब्बी पिकांचं नुकसान झालंय। परिसरात अचानक गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे। यवतमाळच्या राळेगाव आणि दिग्रस परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी स्थानिक करतायत। बीडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरीसह आंबा उत्पादनावरही या अवकाळी पावसाचा परिणाम झालाय। आणखी 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। साताऱ्यात रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या उदयनराजे केसरी भव्य बैलगाडा शर्यतीला बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती। यंदा बकासूर आणि बादल ही बैलजोडी विजयी झाली आहे। 1,51,000 रुपयांचं बक्षीस या विजयी बैलजोडीच्या मालकांना देण्यात आलंय।